हॅलो, कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्याचं स्वागत आहे. तर आज मी बनणार आहे शेंगुळ्याची रेसिपी. तर चला तर सुरुवात करूया रेसिपी बनायला. त्यात पहिले तुम्ही काय करा, सबस्क्राईब आणि लाईक करा. तर चला सुरुवात करूया. तर मी घेतलेले आहे 2 ते 3 प्लेट्स गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 ते 3 प्लेट गव्हाचं घेतलेलं आहे आणि आपल्याला जी हरभऱ्याची डाळ आहे त्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. ते आपल्याला चाळणीनं छान असं चाळून घ्यायचं आहे. रेसिपी जी आहे म्हणजे लास्टपर्यंत नक्की बघा. कोणी कोणी अर्ध्यातून सोडून टाकतात रेसिपी, तर लास्टपर्यंत बघा. मी खूपदा सांगलेले आहे तर तुम्हाला पण समजेल माझी रेसिपी. आणि मी घेतलेलं आहे हे चणा डाळचं पीठ. तर याच्यामध्ये मी अर्धी वाटी चणा डाळचं पीठ टाकलेलं आहे. तुमच्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करण्यासाठी तुम्ही टाका. तर तुम्ही 4-5 माणसाची जर बनत असाल तर तुम्हाला हे पीठ खूप होतं. आणि जर तुम्ही 1-2ची बनत असेल 4-5 चपात्याची जर पीठ चुरला असेल तुम्ही तर ते खूप होतं पीठ. तुमच्या अंदाजावर तुम्ही चुरा पीठ. जास्त चुरल्या तर खूप शेंगुळी होतील. तर 2 माणसाचं जर तुम्ही करत असल्या तर तुम्हाला 2 ते 3 वाट्या खूप पीठ होतं. हे मी प्लेट घेतलेली आहे. माझ्या प्लेटानं मी अंदाजे टाकलेले आहे. तर मी हे डाळ आणि त्याच्यावरून मी तीन पीठ टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि हरभऱ्या डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ बी मी अर्धा वाटी घेतलेलं आहे. तर मी याच्यामध्ये लसण जे आहे मी साईडला वाटलेलं आहे, ते लसण टाकलेलं आहे याच्यामध्ये. आणि वरून मी लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. आणि नंतर मी किचन किंग मसाला टाकलेला आहे, हे बघा. आणि हळद टाकायची आहे आपल्याला ह्याच्यामध्ये थोडीशी, अर्धा चमचा. आणि याला थोडंसं आणि गरम मसाला टाकायचा आहे अर्धा चमचा टेस्टीसाठी. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मी. तर याला आता मिक्स करून घेऊया हाताने. आणि आपल्याला याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकूया. बघा, याला मिक्स छान करून घेऊन आता याला पाणी टाकून चुरायचं आहे आपल्याला छान. पहिलं आता मिक्स करून घेऊया. तर हे थोडेसे जिरे टाकूयात. तुमच्याकडे जर जिरा पावडर असेल तर तुम्ही जिरा पावडर टाकू शकता. आणि थोडं थोडं पाणी करून याला आपल्याला चुरून घ्यायचं आहे. छान असं चुरून घ्यायचं आहे आपल्याला. घट्ट आपल्याला गोळा तयार करायचा आहे छान असा. आपण एकदाच पाणी टाकू नका, कारण पातळ पीठ होऊन जाईल. त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी करून याच्यामध्ये टाकायचं आहे. तर थोडा आपल्याला घट्टसर गोळा बनवायचा आहे. शेंगुळ्यासाठी घट्ट गोळा बनलेला तर चांगले लागतात शेंगुळे. तर हे बघा, तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. हे बघा, थोडं थोडं आपल्याला पाणी करून त्याला चुरू घ्यायचं आहे. आपल्याला नरम करून घ्यायचं आहे, त्याला छान असं चुरून घ्यायचं आहे. मी दाखवल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये तुम्ही तसंच चुरवा. हे बघा, जे साईडला आपल्याला खालचं चिटकलेलं आहे ते पण काढून घेऊया. हे बघा, साईडने चिटकते परातीमध्ये, ते पण काढून घेऊन आपल्याला हुंडा नरम करायचा आहे छान असा. हे बघा, नरम करून घेऊया हुंडाला आपल्या. ते पीठ चुरलेलं आहे, हे बघा नरम झालेलं. आता याच्यावर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तेल टाकून आपल्याला नरम करायचं आहे पीठ चुरून. छान असं पीठ चुरायचं आहे आपल्याला. पीठ चुरून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे हुंडा करून. छान असं तेल टाकून आपल्याला नरम करून घ्यायचं आहे. नरम झाल्यानंतर आपल्याला साईडला हुंडा करून ठेवून द्यायचा आहे. हे बघा, आपलं नरम झालेलं आहे पीठ. आता हे तयार झालेलं आहे आपल्याला शेंगुळे करायला. हे बघा, आपलं नरम पीठ झालेलं आहे. आणि आता आपल्याला याला शेंगुळे करायला तयार करूया आपण. तर मी एक गोळा घेते छोटासा, त्याला एक असं गोळी करून घ्यायची आहे आपल्याला छान शेंगुळे. हे बघा, एक लेवाळी केल्याने अशी आपल्याला छान अशी लंबू गोल गोल करून घ्यायचे आहेत छान असे. हे बघा, याला आकार द्यायचा आहे गोलचा, शेंगुळ्याचा आकार देऊन घेऊया. आणि याला चिटकून टाकायचं आहे. तर मी 2 शेंगुळे करून दाखवते तुम्हाला कसे करतात.
आणि आता आपल्याला छोटासा उंडा करू त्याचा एक शेंगुळ्या करून घ्यायचा आहे. हे बघा छान असं करून घ्यायचं आहे. त्याची लेवाळी केल्यानंतर आपल्याला गोल चिटकून घ्यायचा आहे. एकूण एकाला निघणार नाही त्या प्रकाराने. तर हे बघा आणि मी 2 करून घेते. आता आपल्याला हे चिटकून आहे म्हणून शेंगुळे एकूण एकाला आता मी पीठ टाकून घेणार आहे साईडने. हे बघा आणि आपल्याला पैस करून घ्यायचं आहे पीठ हाताने. छान असं पैस झाल्यानंतर शेंगुळे चिटकणार नाहीत. हे बघा आपले शेंगुळे तयार झाले. हे बघा आणि आपल्याला काय करायचं आहे, कोलपाट घ्यायचा आहे. कोलपाटावर पण आपल्याला शेंगुळे तयार करायला येतील. तर या प्रकारे आपल्याला चिटकून घ्यायचं आहे हे पण. तर कोलपाट घेणार आहे मी आता. तुम्हाला कोलपाटावर पण दाखवणार आहे मी शेंगुळे कसे करतात. सोपे जाईल तुम्हाला कोलपाटावरचे. तर मी हे कोलपाट घेऊन ह्याला छान असा करून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला. तर आपल्याला छान अशी गोल गोल लेवाळी करून घ्यायची आहे याची. तर आणि याची 2 ते 3 होतात. हातावर करण्यापेक्षा कोलपाटावर केलेलं सोपं आहे, कारण आपले जास्त लवकर होऊन जातील आपले शेंगुळे. त्याला खूप वेळ लागतो शेंगुळे करायला. त्याप्रमाणे आपण कोलपाटावरच करून घ्यायचे. हातावर खूप वेळ लागते. हे बघा असे आपल्याला शेंगुळे तयार करायचे आहेत. तुम्हाला हे खूप नक्की एकदा करून बघा, तुम्हाला आवडेल खूप. हे बघा मी सगळे शेंगुळे तयार केलेले आहेत. आता मी फोडणी देणार आहे त्याला. म्हणजे आपल्याला पाण्याची उकळी आल्यानंतर आपल्याला सोडायचे आहेत. मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल टाकल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी टाकणार आहे आणि जिरे टाकणार आहे. जिरे मोहरी टाकून घ्यायचे आहे आपल्याला. तडतडल्यानंतर मी थोडेसे वाळलेल्या मिरच्या टाकल्या 2-4 मिरच्या टाकल्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. कोथिंबीरला आपल्याला चांगलं तडतडल्यानंतर मी चवीनुसार मीठ टाका तुम्ही थोडंसं, कारण आपल्या पाण्याला पण टेस्ट येईल त्यामुळे. आणि मी 2 ते 3 तांबे पाणी टाकलेले आहे. तुमच्या प्रमाणाने तुम्ही 1 ते 2 तांबे पाणी टाका, कारण म्हणजे 4-5 माणसाचे शेंगुळे बनवत आहे मी म्हणून पाणी जास्त टाकलेलं आहे. पीठ पण जास्त आहे माझं. तर एक शेंगुळे खूप होतात एवढे जर केले तर तुम्ही. तर 5-6 माणसाचे शेंगुळे आहे ते. तर याच्यातलं तुम्हाला अर्ध्यातलं अर्धं पीठ करा. तुम्ही जर माणसं कमी असले तर पाणी मी घेतलेलं आहे. आता या पाण्याला झाकून ठेवणार आहे. याला उकळी आली की आपल्याला शेंगुळे टाकायचे आहेत मधात. तर हे बघा आपल्या उकळी आलेली आहे आणि शेंगुळे मी तयार झालेले आहेत. ते पण मी याच्यात आता उकळीमध्ये सोडणार आहे मी. तर हे खूप टेस्टी होतात. आणि आपल्याला जेव्हा उकळी येईल याचे 2 ते 3 स्टेप टाकायचे आहेत. एकदाच शेंगुळे सोडायचे नाहीत मधामध्ये. तर 2 ते 3 स्टेप करून आपल्याला सोडायचे आहेत. मी दाखवते त्याप्रमाणे बघा. आपल्याला अर्धे शेंगुळे उकळी आली की आता उकळी बंद झालेली आहे आपली. आता हे डबल उकळी आलेली आहे. मी डबल उकळी आल्यानंतर आणि डबल टाकलेले आहेत मी शेंगुळे याच्यामध्ये. हे बघा जेव्हा उकळी बंद झाली नंतर आपल्याला बंद करायचं आहे शेंगुळे टाकणे. बघा पुन्हा उकळी आलेली आहे. पुन्हा मी टाकलेले आहे शेंगुळे. तुम्ही याच प्रमाणामध्ये तुम्ही टाका, कारण आपले शेंगुळे चिटकणार नाहीत आणि याचे तुकडे होणार नाहीत. आणि याला फिरवायचं नाही आहे चमच्याने. जेव्हा आपले पूर्ण शेंगुळे टाकणं होतील, उकळी येईल आणि त्यानंतर मी जे परात होती त्या परातीत पीठ घेतलं होतं, त्याच्यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकून याला पिठाला मिक्स केलेलं आहे. आणि वरून मी पाणी जे आहे ते गरम पाणी टाकून मी मिक्स केलेलं आहे. तुम्हाला थंड पाणी नाही टाकायचं आहे पिठामध्ये, कारण ते थंड पाणी टाकल्याने शेंगुळे आपले तुकडे पडतील. तर मी गरम पाण्यामध्ये पीठ टाकून जे परात होती त्या परातीत गरम पाणी टाकून मीठ मिरची टाकून याच्यावर टाकलेलं आहे. आणि आपली जी ग्रेव्ही होती ते तयार होते. जे हे पाणी जे आहे पातळ होत नाही. तर ही रेसिपी आपली खूप छान होते. आणि याला एक वाफ निघून देऊया. हे बघा आपले शेंगुळे रेडी होतात आता.
तर हे बघा, रेसिपी माझी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. आणि हे बघा, आपले शेंगुळे तयार झालेले आहेत. वरून मी कोथिंबीर पण टाकलेली आहेत. तर हे बघा, शेंगुळे तयार झालेले आहेत, खूप छान आपले ग्रेव्हीवाले. तर मी प्लेटामध्ये दाखवते तुम्हाला टाकून. हे बघा, छान असे आपले शेंगुळे तयार झालेले आहेत. तर हे बघा, प्लेटामध्ये मी टाकून दाखवलेले आहेत. तर लास्टपर्यंत रेसिपी बघल्याबद्दल धन्यवाद. आणि माझी रेसिपीला लाईक सबस्क्राईब कमेंट नक्की करा आणि सांगा मला.